सांगू का? नाव सांगू ना आधी? मी रत्नप्रभा बालाजी लोखंडे. आमचं तळजाईला जवळजवळ गेले 10 वर्ष स्टॉल चालू आहे आणि आमच्याकडं स्पेशली गव्हाचा चीक मिळतो आणि गव्हाचा चीक मिळतो. गव्हाचा चीक खाण्यासाठी लोक आमच्याकडं हडपसर, उंडरी, परत भोसरी आणि आपलं काय बरं IT पार्क, कोथरूड इकडनं सगळीकडनं लोक येतात. स्पेशल म्हणजे एकदम तुम्हाला हे कुठेही मिळणार नाही. गव्हाचा चीक हा प्रोडक्ट कुठेही मिळणार नाही. पूर्वी लोक जे पैलवान लोक जे खायचे ना ते हा आयटम आहे आणि एकदम पौष्टिक असतो तो. सगळ्यांना हेल्थसाठी तुमचं हेल्थ म्हणजे जे आतून झीज भरून निघते शरीराची ती गव्हाच्या चिकामुळे निघते आणि फार हाय प्रोटीन डाएट आहे. सगळ्यांनी ते खाल्लं पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला जवसाची चटणी, गुळ पावडर, जिरं पावडर हे सगळं मिळतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळं घेऊ शकता. जवसाच्या चटणीमध्येही ओमेगा 3 जास्त असल्यामुळे ते आपल्या बॉडीसाठी किंवा शरीरासाठी फार उत्तम असतं, चांगलं असतं आणि कोलेस्ट्रॉल कमी करतं. मेन आमचे नेहमीचे खाणारे कस्टमर म्हणजे वर्षानुवर्षे खाणारे. इथं माझ्या शेजारी एक उभे माझे काका आहेत, हे एक माझे काका आहेत, तिकडे ते दादा आहेत. हे सगळे आमचे नेहमीचे परमनंट कस्टमर आहे. जवळजवळ आता 5-6 वर्ष झालं कंटिन्यू चालू आहे. हे तर विचारायलाच नको, सुरू केल्यापासून चालू आहे. त्याच्यानंतर गव्हाचा शिरा मिळतो आमच्याकडं. गव्हाचा शिरा हा तूप आणि गुळ हे फक्त हे 2च आयटम टाकून बनवला असतो, पण सुंदर. पूर्वी आपली लापशी मिळायची त्या टाइप मध्ये गुळातला शिरा असतो, हा पण सुंदर असतो. त्यानंतर साबुदाण्याची खिचडी एकदम सॉफ्ट आणि साजूक तुपात बनवलेले असते. साबुदाणा खिचडी खाण्यासाठी भरपूर लोक येतात माझ्याकडं. भोसरी पासन, हडपसर पासन सगळे लोक फक्त साबुदाण्याची खिचडी, गव्हाचा चीक आणि पोहे आणि मूग भजे. पोहे सुद्धा आमचे फार सुंदर असतात. स्टार गोल्डचे पोहा आम्ही यूज करतो आणि सम्राटचं तेल यूज करतो आणि एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, पातळ जाडा पोहा नाही येतो, एकदम सुंदर असतो. डायजेशनला पण चांगला असतो. त्याच्यानंतर मूग भजे तर म्हणजे मिळतात, सगळीकडे मिळतात, आमच्याकडे मिळतात, सुंदर असतात. त्याच्यानंतर उपमा पण असतो आमच्याकडं. उपमा पण साजूक तुपातच बनवलेला असतो. हा शेंगदाणा लाडू बनवायला मला वेळ मिळत नाही, नाचणीचा लाडू बनवायला मला वेळ मिळत नाही. वादावादी नाही. नवरात्र चालू झाली ते काय म्हटलं माहितीये का, आता हिचं हेल्थ प्रॉब्लेम होता. उपवासासाठी साबुदाणा वडा आणि खिचडी. माझ्याकडे साबुदाणा वड्यापेक्षा खिचडीला प्रचंड गर्दी असते. आता हे जवळजवळ माझी 5वी कढई आहे. मी सकाळी 7 वाजता इथं आले त्या खिचडीवरच सगळीकडे नाही का आम्हाला चालू आहे. आज मंडे आहे, तसं आज तर वर्किंग डे असल्यामुळे लोक फार कमी असतात, पण आज नवरात्रीचा फर्स्ट डे त्यामुळे आहे जरा चांगले. तळजाई टेकडी, तळजाई मंदिर, आपलं धनकवडी लास्ट बस स्टॉप, त्याच्यावरती थोडा लगेच तळजाई टेकडी तळजाईचं मंदिर आहे. हे आहे 7-8 वर्ष आम्ही पहिल्या सुरुवातीपासून येतो इकडे आणि व्यवस्थित स्पेशली म्हणजे गव्हाचा चीक त्यांचं खासियत आहे. किती वर्षापासून झालं येत आहे? आता 7-8 वर्षाचा सांगते. सगळ्यात जास्त स्पेशल काय आवडलं ना? गव्हाचा चीक त्यांची स्पेशालिटीज आहे त्यांची. 3-3 ड्रम जातात त्यांचे आणि पहिल्यापासून आम्ही हेच खातो जास्त. मी तसं जास्त खाण्याबद्दल मी जास्त इतर पदार्थ टेस्ट केलेत, चांगले असतात शिरा बिरा, पण मी नेहमी हे घेतो कारण हे कोलेस्ट्रॉल पण कमी करतं. त्यामुळे मी जे स्पेशल आहे त्याच्यामध्ये काय काय गुळ टाकतात. गुळ रक्तवाढीसाठी चांगलं असतं. ठीक आहे. सबसे पहले आई है प्लेट में शीरा, मिठास और घी का फ्लेवर इतना लाजवाब जैसे घर की यादें ताजा हो जाए। फिर आता है कांदा पोहा, महाराष्ट्र की पहचान, लेकिन यहाँ का पोहा अलग है। हल्का सा पर्सनल टच है, थोड़े चने के दाने और एकदम परफेक्ट बैलेंस, ना ज्यादा तीखा ना ज्यादा फीका। और यही नहीं, खिचड़ी और या वड़ा, हर चीज यहाँ भरी है टेस्ट और प्यार से। तलजाई टिकड़ी की सुबह और पौष्टिक नाश्ता केंद्र का नाश्ता दोनों मिलकर बना दे एक कहानी। अगर आपने यहाँ का नाश्ता नहीं ट्राई किया तो पुणे का असली स्वाद मिस कर रहे हो।